आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरती एक सुंदर भाषण पाहणार आहोत. लिहून घेऊ शकता. चला तर मग 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण नेताजी सुभाषचंद्र बोस. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी माझे भाषण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल करणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी होते. नेताजी लहानपणापासूनच हुशार आणि देशभक्त होते. त्यांनी इंग्रजी शिक्षण पूर्ण केले आणि भारतीय सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण त्यांनी नोकरीचा त्याग करून देशसेवेचा मार्ग स्वीकारला. नेताजींनी 1938 हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आणि 1939 त्रिपुरा येथे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. नेताजींनी आझाद हिंद फौजची स्थापना केली. त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. त्यांनी परदेशात जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोठे कार्य केले. त्यांनी जपान, जर्मनी इत्यादी देशांची मदत घेतली. नेताजींनी आपल्या आयुष्याचे ध्येय भारताच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले. ते खरे देशभक्त आणि धाडसी आणि प्रेरणादायी नेते होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहील. चला आपण आजच्या दिवशी त्यांना स्मरण करूया आणि हे